घराच्या अवताली बावताली उसाच्या कडेला निघलं का बिबट्या दिसतो. लहान लहान लेकरे उचललं तर नेतात. आता काय माणूस काय सारखं घरी आहे का? हा 3 हल्ले झाले. एक आजीचा झाला, एक 5 वर्षाची मुलगी आमची, मुलगा आमचाच 13 वर्षाचा. महाराष्ट्रात अलीकडे बिबट्या आणि मानव संघर्ष खूपच चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः जुन्नर वन विभागात बिबट्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. 15 ते 3 वारामध्ये जवळजवळ 2-3 बळी गेलेले. कारण तेवढी लक्षात घ्यावं कारण इथून काय मी येतं जाता माझ्या शेडमध्ये एकदा घुसला होता, शेळीने धरलं तर त्यापासून आम्ही शेळ्या पाळणं बंद करून टाकलं. नो वंडर, म्हणजे याच्यामध्ये काही आश्चर्य मानण्यासारखं नाही की इकडे बिबट्या का असतील. कारण इकडे वनविभाग आहेत. जुन्नर आणि शिरूर वनविभाग इकडे आहे. मी हे बघू शकता, हा एक घाट आहे. इथं दिवसा इथं एवढं काय वाटत नाही, पण रात्री जेव्हा अंधार पडलेला असतो त्यावेळेस नक्कीच इथं खूप भीतीदायक वातावरण असणार, यात काही शंका नाही. इकडे बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत. आपण इथे जाऊन इथल्या लोकांशी कनेक्ट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. त्या अवस्थेत रोहनच्या वडिलांनी धाडस दाखवून वाघावर धावून गेले. तर वाघाने सुद्धा त्याच्यावर रोहनच्या वडिलांवर प्रतिहल्ला केला. नमस्कार नोमॅड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी शिरूर तालुक्यामध्ये शिरूरचा जो भाग आहे तिकडे चाललेलो आहे आणि हा खास मोठं व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सध्या आळंदीपासून मी जात आहे, आळंदी मार्गे, आणि हा असा रस्ता आहे. थोडासा हिली एरिया, म्हणजे टेकडीवरून जाणारा रस्ता हा आहे आणि ठीकठाक रोड आहे. कचरा दिसतोयच नेहमीप्रमाणे. शहरांच्या आसपास प्रचंड कचरा पाहायला मिळतो आणि मस्त अनुभव आहे हा रोड. छोटासा रोड आहे, थोडासा ग्रामीण भाग आहे, त्या मानाने सुंदर रस्ता आहे. समृद्ध शेतीपट्टा म्हणू शकतो आपण. आणि तिकडे आत्ता आपण चाललेलो आहोत आणि दूरपर्यंत हे प्लॉट्स वगैरे याच्या जाहिराती दिसत आहेत आपल्याला. आणि सध्या हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप प्लॉट्स विक्री चालू आहे शहराच्या सभोवती. सगळीकडेच अशी जागा खरेदी करायला खूप आवडतं किंवा स्वप्न असतं बऱ्याच जणांचं, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या शहरामध्ये चांगल्या सुखसोयी अनुभवतील. लोक इकडे येऊन राहण्याची संख्या देखील वाढते. खेडेगावामध्ये करता तरुण वर्ग कमी होत असल्याचं चित्रसुद्धा दिसतंय. शिक्षण घेऊन शहरामध्येच स्थायिक व्हायची ट्रेंड आजकाल आलेली आहे. मात्र बऱ्याच वेळा असं देखील चित्र आहे की शहराच्या आसपास जे थोडेसे निमशहरी भाग असतात, जिथे शेती वगैरे थोड्याफार प्रमाणात असते, तर काही लोक शेतीलासुद्धा प्लॉटमध्ये कन्व्हर्ट करायला लागलेत. कारण डिमांड एवढी आहे प्लॉट विक्रीसाठी वगैरे, त्यामुळं प्लॉट्स देखील काढायचं, शेतकऱ्यांनीसुद्धा विकायचं किंवा स्वतःच प्लॉट विक्री करायचं सुरू केलेलं आहे. आज आपण शिरूर तालुक्यातल्या काही भागांना भेट देतोय. याचं कारण म्हणजे सध्या शिरूर तालुका, शिरूरमधली काही गावं बातम्यांमध्ये आहेत. ते म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यांसाठी. काही तालुक्यांमध्ये गेल्या वर्षीच्या 5 हल्ल्यांच्या तुलनेत यंदा 27 हल्ले नोंदवले गेले आहेत. शिरूर तालुक्यात 6 वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना अलीकडेच घडली आहे. खूप बिबट्यांची संख्या वगैरे वाढलेली आहे.
आणि हल्ले झालेले आहेत. 3 व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे शिरूरच्या आसपास बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये. वन विभागाने पिंजरे लावून बिबट्या पकडलेले देखील आहेत बरेच. आणि एक नरभक्षक बिबट्या आहे, त्याचा एन्काउंटर केलेला आहे अशी न्यूज आलेली आहे. एन्काउंटर म्हणू शकतो की नाही माहिती नाही, पण न्यूज तर तशाच आलेल्या आहेत. आणि तो जो बिबट्या आहे तो नरभक्षक होता नक्की का नाही याची शहानिशा झाली आहे का नाही ते देखील सांगता येत नाही. मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे वन विभाग आणि जे टीम्स होत्या शार्प शूटरच्या त्यांनी एका बिबट्याचा खात्मा केलेला आहे. पण खूप त्रस्त आहेत इकडचे शेतकरी वर्गच आहे पूर्ण इकडं. आणि खूप बिबट्या दिसत आहेत, बिबट्यांचे हल्ले होत आहेत, जनावरांचा बळी जातोयच रेग्युलरली. आणि त्याच्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे इकडच्या लोकांना. ऊसाची शेती देखील खूप आहे, त्याच्यामुळे ऊसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचं प्रजनन वगैरे होतं आहे, संख्या वाढते त्यांची. आणि बिबट्यांनी जंगलं सोडून या ऊसाच्या शेतांमध्ये आसरा घेतलेला अलीकडे पाहायला मिळतं आहे. तसंही जंगलाचंही प्रमाण कमीच होतं आहे म्हणा. मात्र याचा सगळा जो इम्पॅक्ट आहे, जो त्रास आहे, तो इकडच्या लोकांना, शेतकऱ्यांना. ऊस काढणीचे वगैरे दिवस येतील आता किंवा चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे खूपच त्रास होत आहे या बिबट्यांच्या हल्ल्यांचा लोकांना. आणि लोक भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत असं म्हणायला हवं. 2023-24 संपूर्ण राज्यात 15 मृत्यू नोंदवले गेले. चंद्रपूरमध्ये अलीकडेच 4 बिबट्यांचे रहिवासी वसाहतीत फिरतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. बिबट्यांची घनता वाढली आहे. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यात 6 ते 7 बिबट्या प्रति 100 चौरस किलोमीटर क्षेत्रात असल्याचे सांगितले जात आहे. आपण सध्या शेलगावमध्ये आहोत आणि शेलगावमध्ये ही नदी आपल्याला पाहायला मिळते. आणि आळंदीपासून जवळच हे शेलगाव नावाचं गाव आहे. आणि तिथून हा खूपच डेंजर टर्न आहे. आणि इकडे सर्रास हेवी मालवाहतूक किंवा अवजड मालवाहतूक होत असते MIDC इकडे असल्यामुळं. आणि हा शिक्रापूर मार्ग आहे, इकडं शिक्रापूरकडे जाणारा मार्ग आहे. आणि त्या मार्गे आपण चाललेलो आहोत शिरूरकडे. वनक्षेत्रात अतिक्रमण आणि ऱ्हास, माणसांची वाढती वस्ती ही देखील प्रमुख कारणे मानली जात आहेत. माणूस बिबट्या संघर्ष वाढल्याने माणसांचे आणि बिबट्यांचे देखील मृत्यू दोन्ही वाढत आहेत. आता आपण चिंचोशी गावामध्ये आहोत आणि बघू शकता ऑलरेडी इकडं वन क्षेत्र चालू झालेलं आहे. डोंगराळ आणि जंगल भाग इकडे आहेच. नो वंडर, म्हणजे याच्यामध्ये काही आश्चर्य मानण्यासारखं नाही की इकडे बिबट्या का असतील, कारण इकडे वनविभाग आहेत. जुन्नर आणि शिरूर वनविभाग इकडे आहे आणि त्याच्यामुळेच जंगली प्राण्यांचा देखील वावर इकडे आहे. शेती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते इथं. ऊस शेतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्राण्यांना आसरा मिळतो त्याच्यामुळे, खास करून बिबट्यासारख्या प्राण्यांना. आणि हे बघू शकता, हा एक घाट आहे इथं, चिंचोशी गावाजवळचा हा घाट आहे. आणि चिंचोशी रोड हा आहे जो शिरूर तालुक्याकडे जातो. दिवसा इथं एवढं काय वाटत नाही, पण रात्री जेव्हा अंधार पडलेला असतो त्यावेळेस नक्कीच इथं खूप भीतीदायक वातावरण असणार यात काही शंका नाही.
कारण बिबट्याचा वावर वगैरे असल्यामुळं अशा भागामधून जाताना खूप सतर्कपणे गेलं पाहिजे. हॉर्न वाजवत वगैरे गेलं तर बिबट्यासारखे प्राणी दूर राहू शकतात, म्हणजे चकमक होणार नाही बिबट्याच्या आणि आपल्यामध्ये. त्यामुळे अशा ठिकाणी हॉर्न वाजवत वगैरे आवाज करत गेलं तर प्राणी दूर राहू शकतात. आणि घाट सेक्शन क्रॉस करून आता आपण पुढे आलेलो आहोत. बिबट्याच्या हल्ल्यांचा हा जो प्रश्न आहे तो वाटतोय त्याच्यापेक्षा खूप गंभीर आहे. कारण विचार करा, मुलं शाळेसाठी वगैरे दूर दूरपर्यंत चालत जातात, लहान लहान मुलंसुद्धा. त्याचबरोबर मुलांना खेळण्यापासून, घराबाहेर जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही. मुलं इकडे तिकडे फिरत असतात, खेळायला जात असतात. आणि अशा वेळी बिबट्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. लहान मुलांना बिबट्या टार्गेट करतो. त्याचबरोबर मोठ्या लोकांवरती सुद्धा हल्ले झालेल्या केसेस आहेत, शेतावरती कामाला वगैरे गेल्यानंतर. आणि सांगितलं जातं की वाकून काम केल्यामुळं शेतकरी जेव्हा शेतामध्ये वाकून वगैरे काम करतात तेव्हा त्यांच्यावरती हल्ला करतात बिबट्या, असं सांगितलं जातं. म्हणजे खाली वाकल्यानंतर बिबट्याला असं वाटतं की तो प्राणी वगैरे आहे का काही, किंवा भक्ष्य वगैरे आहे का काही त्याचं. आणि आकार देखील छोटा दिसतो व्यक्तीचा, खाली वाकल्यानंतर आकार देखील छोटा दिसतो, त्याच्यामुळे मग हल्ला करतात. शिवाय इकडच्या पाळीव जनावरांवरती, कुत्र्यांवरती, शेळ्या, मेंढ्या, वासरं, गुरं यांच्यावरती देखील हल्ले होतात. कुत्रा हे नक्कीच बिबट्याचं आवडतं खाद्य नाही, पण कुत्र्यांना देखील बिबट्या मारतो हे मात्र नक्की आहे. आणि शेतकऱ्यांचं पशुधन तर बिबट्या संपवतो, यात तर काही शंकाच नाही. आणि खूप नुकसान होतं शेतकऱ्यांचं. आणि अशी ही गावं आहेत जिकडं आजूबाजूला सर्वत्र शेती आहे. खूप भीतीचं वातावरण आहे सर्वत्र इकडच्या भागात. आपण जातोय अशा भागामध्ये जो भाग सध्या सर्वात जास्त इम्पॅक्टेड आहे बिबट्याच्या हल्ल्यांमुळं, शिरूर जुन्नरचा जो भाग आहे. लोकांशी कनेक्ट करूयात, जाणून घेऊयात. नक्कीच आपल्याला बातम्यांमधून सर्व माहिती नाही समजत, तिथल्या प्रत्यक्ष लोकांसोबत बोलल्यानंतरच जे काही आहे तथ्य ते आपण जाणून घेऊ शकतो. किसन धोंडेबा दौंड. आमच्या परिसरामध्ये अजून काय एवढे बिबट्याने कुठं काय हल्ले केले नाही किंवा काय नाही, पण आहेत. पण ते जंगलामध्ये काय कुठल्या प्राण्यांना, आपल्या जनावरांना म्हणा किंवा माणसांना म्हणा, कुठल्याही प्रकारची अजून इजा झालेली नाही. इकडं प्रमाण कमी आहे, पण जांबोत आणि पिंपळखडी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. तिकडं थोडं लक्ष दिलं तर बरोबर आहे. इकडं पोंदेवाडी, लाखनगाव बिबटे आहेत, पण कमी प्रमाणात आहेत. तसं काय बाकी जास्त नाही. गावाचं नाव हे पोंदेवाडी आणि लाखनगाव. बिबटे आहेत नाही असं नाही, पण कमी प्रमाणात आहेत. पण जांबोत, पिंपळखडी इकडे जास्त बिबटे असल्यामुळं जवळजवळ एका 15 ते 3 वारामध्ये जवळजवळ 2-3 बळी गेलेले आहेत. आणि ते दिवसा बी दिसतात असे. आमच्या इकडं आहेत लाखनगावला, इकडं देवगावच्या फारस्टामध्ये आहेत बिबटे. देवगाव, काटापूर या ठिकाणी आहेत बिबटे. आणि आमच्या परिसरात आहे, पण कमी प्रमाणात आहे जरा. अजून काही कोणते हल्ले झाले नाही किंवा काहीच नाही. आपण आता पक्का रस्ता सोडून आतमध्ये आलेलो आहोत आणि हा कच्चा रस्ता जातोय.
पिंपरखेड गावाकडे आपण सध्या चाललो आहे आणि बातम्यांमध्ये हे गाव होतं खूप दिवसांपासून. इकडे बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत आणि याच भागामध्ये एक नरभक्षक बिबट्या पकडून त्याला ठार मारण्यात आलं होतं आणि याच भागामध्ये 3 बळी गेलेले आहेत अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये. आपण इथे जाऊन इथल्या लोकांशी कनेक्ट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नक्की कशाप्रकारे समस्या आहे हे त्यांच्याकडून बोलून आपण जाणून घेऊ शकतो. हा इकडचा भाग बघून आपल्याला समजतंय की भरपूर निवारा आहे इकडं बिबट्यासारख्या प्राण्याला आसरा घेण्यासाठी. शेतीचा भाग आहे, भरपूर ऊस वगैरे आहे आणि त्याच्यामुळे बिबट्यासारखा प्राणी इकडे आरामात भ्रमंती करू शकतो. इथं आमच्या घराच्या अवताली बावताली ऊसाच्या कडेला निघलं का बिबट्या दिसतो. लहान लहान लेकरं, पिंजरं लावायचं पिंजरं नाही, पूर्ण पिंजरं नाही. हे काही बारकाली अशी शेरड्यानवाणी उचललं तर नेतात. आता काय माणूस काय सारखं घरी आहे का? नाही ना. त्याच्यामुळं मग आता आम्हाला तशी बाहेर का शेती काम करायचं म्हणल्यावर आम्हाला घरात बसून भागन का? हा, मुलं आणि घरातून बाहेर निघलं का ऊस आणि ऊसाक बघितलं नाही बघितलं मग झालं पोरांचा हल्ला. रात्रीचं बाहेर येता येत नाही, काय नाही. पिंजरे लावले तिकडं लावले, जिकडं पोरं धरल्यात तिकडं लावलेत, पण आमच्या इकडं नाही ना अजून. इथं लावाय पाहिजे. इथं जाता येता इथं कोपऱ्या माणसाला दिसतात, मागं येतात. वाघ दिसला का मागं येतात. आता लई पण जास्त वाढा बोलण्यात काय मजा नसते ना. हाय तेच खरं सांगावं. पण ते वाघापासून जरा भीतीचे आम्हाला. रात्रीच नाही लाईट. आता दिवसाची जरी असली तरी दिवसाच माणसं खातोय म्हणल्या मग बारीक कशी काय द्यायची? प्रत्येकाला हे केलेलं आहे का तवा? बंटी राजगुरू मी इथला. मी आता आपलं काम चालू आहे, पण बिबटे सध्या परिस्थिती जरा खराबच इथली. संध्याकाळचे बिबटे दिसतात तिथे, लोकांना काम करायला जमत नाही. दिवसा पण दिसतात, अटॅक होतात तिथं. दुसरा काय प्रॉब्लेम आहे. आता काल वणी बघायचे तसे प्रयत्न चालू आहेत रातच्या. त्यांच्या गाड्या वगैरे येतात तसे दिसतात, पण रातचे बाहेर काढून त्यांना नजबंदी करा. ठीक, सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्या पाहिजे सध्या. दुसरं काय नाही. आता ऊसतोडी चालू आहे, बिबटे सध्या दिसतात. ऊसतोडी लोकांना पण बिबटे धावून जातात, पिल्लं वगैरे दिसतात वाघांची. त्यामुळे थोडी काळजी घ्यावं सरकारने पण. किसन बोंबे आमच्या जिथं जवळ झालेलं आहे. एक 500-600 2,500 मीटरवरती झालेला आहे हल्ला इथं घराजवळ. आमचे याचे भाऊकीतले म्हणजे भाऊच लागतो गावला. त्याच्या मुलावरती तो हल्ला झाला. आता इथं आमचं कसं आहे, संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर आम्ही काय घराच्या बाहेर पडत नाही, कारण तेवढी लक्षात घ्यावं लागतं. कारण इथून काय म्हणजे येतं जात आहे. माझ्या शेडमध्ये एकदा घुसला होता, शेळीला धरलं होतं. तेव्हापासून आम्ही शेळ्या पाळणं बंद करून टाकलं, कारण शेळ्यांनी कुत्र्यांच्या यांनी वासाने येतं ते. आणि मग आम्ही तर काय कोंबडे वगैरे पाळत नाही, कारण माळकरी असल्यामुळं. ॲक्च्युली 2 तारखेला दुपारी 3:30च्या दरम्यान या ठिकाणी रोहनवर हल्ला केला वाघाने. तर इथे घरी कोण नव्हतं. रोहनच्या आजीने आवाज देऊन आसपासच्या लहान मुलांना बोलवलं. मग त्याच्या वडिलांना फोन केला. मग वडील धावत पळत आले तर वाघ रोहनला खात होता. तर त्या अवस्थेत रोहनच्या वडिलांनी धाडस दाखवून वाघावर धावून गेले. तर वाघाने सुद्धा त्याच्या रोहनच्या वडिलांवर प्रतिहल्ला केला. 2-3 शेजारचे लोक आल्यानंतर वाघाच्या तोंडातून रोहनला सोडवलं. इथं आम्ही पण फोन केला. आम्ही पटकन आलो. तोपर्यंत रोहनला उसातून बाहेर आणलं होतं, पण तोपर्यंत रोहन आपल्यात राहिला नव्हता. शासन आणि वन विभागाकडून तातडीच्या उपाययोजना सुरू आहेतच, परंतु दीर्घकालीन उपाय म्हणजे मानव आणि वन्यजीव सहजीवनासाठी स्थिर धोरण आखणे, जनजागृती आणि शाश्वत संरक्षण उपाययोजना तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.